जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिके पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। हवे वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। यूट्यूब चॅनलवरून मी सुरेश तोफखानावरे सर्व आदरणीय श्रोत्यांना नमस्कार, विनम्र अभिवादन। आज शनिवार दिनांक 19 जुलै। मित्रांनो, विषय सुरू करण्याच्या पूर्वी मी एक आपल्याला कधी वाचलेली माझी एक कविता आहे, त्या कवितेतली 2 पद आपल्याला ऐकवतो। पहा आपल्याला आवडतात का। कविता अशी आहे, अंधार दाटत चाललाय एक दिवा पाहिजे, अंधार दाटत चाललाय एक दिवा पाहिजे, या देशाला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे। नेते झाले अफजल खान, नेते झाले अफजल खान, स्वातंत्र्याचे तुळजापूर केले, या शाहिस्ते खानाची बोटे छाटण्यास नवीन एक युवा पाहिजे। या देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे। न्याय धर्म आणि शांतीसाठी, न्याय धर्म आणि शांतीसाठी, नीती मूल्य ही जपण्यासाठी, त्या भ्रष्टाचाराच्या उधळत्या हत्तीला रोखण्यासाठी अंकुश एक नवा पाहिजे। या देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे। अशी ही कविता आहे। त्यातले 2 पद आपल्याला ऐकवले, आपल्यास अवश्य आवडले असेल। खरंच परिस्थिती अशी आहे आज। मित्रांनो, मागे 10 जुलैला गुरुपौर्णिमा होती। गुरुपौर्णिमेचा उत्सव सर्वत्र साजरा केला गेला। सर्वांनी आपापले गुरूंचे पूजन केले, आपली कृतज्ञता प्रकट केली, भजन कीर्तनाचे कार्यक्रम झाले। देशातच काय सारे पूर्ण दुनियामध्ये संसारामध्ये जिथे ते गुरुशिष्य आहेत तिथे तिथे हा उत्सव साजरा केला गेला। तर आजचा जो माझा चिंतनाचा विषय आहे थोडासा याच संबंधित आहे, गुरुकुल। गुरुकुल शिक्षण पद्धती आपल्या भारतात फार जुनी आहे, म्हणजे खूपच जुनी आहे, हजारो वर्ष झाले। या आणि सर्वात श्रेष्ठ शिक्षण पद्धती कोणची असेल तर गुरुकुल पद्धती। हे गुरुकुल शिक्षण पद्धती म्हणजे या पद्धतीमध्ये भगवान श्रीरामसुद्धा जेव्हा लहान होते, श्रीकृष्ण जेव्हा लहान होते, हे लोकसुद्धा आश्रमात शिकायला गेले होते। अशी गुरुकुल पद्धती आहे त्या काळातली, त्याचं थोडंसं वर्णन आज आपण करणार आहोत। तर ही पद्धती कशी होती, त्यासाठी कसे मुलं जात होते। मुलांचे वय झाले 6-7 वर्षाचे मुलं जेव्हा होत होते तेव्हा त्यांची मुंज करण्यात येत होती। म्हणजे शिक्षणाला पाठवण्याच्या आधी त्यांची मुंज होत असे। 6-7 वर्षाची मुलं झाले की त्यांची मुंज होत असे। मुंज झाल्यावर त्यांच्या गळ्यात यज्ञोपवीत म्हणजे जानवं हे घातलं जात होतं। म्हणजे हा एक प्रकारचे शिक्षण पद्धती शिक्षणाकरता जाण्याकरता एक परवाना समजायचा असा होता। आणि हा याच्यानंतर सर्व मुले गुरुकुलात शिक्षणात जायचे। ज्याप्रमाणे शाळांमध्ये गणवेश आवश्यक असतो, प्रत्येक विद्यार्थ्याला गणवेश आवश्यक असतो, त्याचप्रमाणे गुरुकुलमध्ये सुद्धा जी शिक्षण पद्धती होते त्यामध्ये सर्वांना गणवेश आवश्यक होता। आणि तो त्यावेळेस गणवेश काय होता, लंगोट, पंचा, उपरणे, डोक्यावर शेंडी, एक छोट्या घेरासकट, अशी प्रकारची वेशभूषा आणि केशभूषा सगळ्या विद्यार्थ्यांची सारखी। मग तो कोणी असो, साधारण विद्यार्थी असो किंवा राजकारणातला कोणी राजपुत्र आला असो, कोणी असो, सर्वांना हे गणवेश हा गणवेश आवश्यक होता। आणि सर्वांना आश्रमात राहणे आवश्यक होते। कोणीही शिक्षणाच्या काळामध्ये आपल्या घरी जाऊ शकत नव्हता। असे हे पद्धत आणि नियम होते त्या काळात, आणि सर्वांना होते, कोणीही असो। आणि सर्व प्रकारचे शिक्षण या आश्रमात दिलं जात असे। राजा दशरथ यांचे 4 पुत्र राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांची मुंज झाली। जेव्हा ते 6-7 वर्षात तेव्हा ते मुंज झाली। आणि मुंज झाल्यावर त्यांना शिक्षणाकरता गुरुकुलात पाठवले गेले। त्यांचे कुलगुरू होते वशिष्ठ, तर त्यांच्या आश्रमात त्यांना शिक्षणाकरता पाठवले गेले। जेव्हा ते
मुलं शिक्षणाकरता जाऊ लागले. आता मुलं शिक्षणाकरता जाणार म्हणजे तिथेच राहणार आणि ते 10-12 वर्ष जोपर्यंत ते शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत ते परत येणार नाही, येत नाही, हे माहिती आहे. त्यामुळे महाराज दशरथ काय किंवा त्यांच्या राण्या म्हणजे मुलांचे आया माता या सर्वांना विरह होत होता, खूप दुःख होत होतं. पण मुलांना पाठवायचं तर आहे शिक्षणाला, मग विरह असो काही असो, शिक्षण आवश्यक आहे. पण हिंमत करून सर्वांनी आपल्या मातांनी मुलांना निरोप दिला आणि हे मुलं तिथे गेले आश्रमात गुरु वशिष्ठांच्या. त्या प्रत्येक आश्रमामध्ये म्हणजे शिक्षण तर जे काही होतं ते होतं, पण आश्रमाची कामेसुद्धा सर्वांना करावी लागेल. जे जे कामं त्यांना दिली जात असे म्हणजे स्वच्छता करणे, झाडू लावणेसुद्धा, ही सर्व कोणतीही कामे त्या काळामध्ये जे होते, वनातून लाकडं आणणे, अशा प्रकारचे जे कामं होते ते सर्व कामं, कोणतेही काम या मुलांना दिली जात असे. आणि मग तो कोणी असो, राजपुत्र असो. आता राजा दशरथांचे मुलं आले म्हणून त्यांना काम द्यायचे नाही असं नाही, त्यांना पण तेच कामं, सर्वांना सारखे कामं दिले जात असे. आणि सर्व प्रकारची शिक्षा या आश्रमात मिळायची. वेद, शास्त्र, उपनिषद जे काही आहेत ते सर्व शास्त्रांची विद्या त्यांना दिली जात असते. शिवाय कला, संगीत, योग, आत्मज्ञान, राजकारण, अर्थकारण, संरक्षण आणि शास्त्रविद्या, शस्त्रविद्या, अस्त्रप्राप्तीचे नियम काय असतात ते, अशा प्रकारे पूर्ण शिक्षण, पोहण्यात शिक्षण, घोडेसवारी, घोड्यावर कसं बसायचं. श्रीराम तर घोडसवारी करण्यामध्ये फार प्रवीण होते, पोहण्यामध्ये फार प्रवीण होते. हे सर्व शिक्षण या मुलांना तिथे दिलं जात होते. शस्त्रविद्यामध्ये सगळं, तिरंदाजी वगैरे जे काही असते ते सगळं या मुलांना सगळं तिथे दिलं जात असते. आणि सर्व अशा प्रकारे त्यांना घडवले जात होते की ते एक वेगळेच तेजस्वी पुरुष होऊन तेथून निघत होते. आणि गुरु वशिष्ठ हे दशरथांचे कुलगुरू आहे. हे 4 भावंड जे आहेत यांना विशेष रूपे त्यांना घडवला गेला रामाला, कारण की रामाचा उद्देश अवतार घ्यायचा वेगळाच होता. दहशतवाद त्या काळाचा होता, तो समाप्त करण्याचा होता. असा म्हणून त्या सर्वांना त्यांनी त्या प्रकारे घडवलेले आहे. आणि जेव्हा ते निरोप देतात तेव्हा गुरु वशिष्ठ त्यांना सगळं उपदेश दिल्यावर एकच गोष्ट सांगतात विशेष, की काय सद्विवेक आणि बुद्धी कशी जागृत करावी हे त्यांनी सांगितलं. आणि कोणत्याही मोहाला, दबावाला बळी पडायचे नाही, भावनेच्या आहारी जायचे नाही, अशा प्रकारे त्यांना सगळं शिक्षण दिलं, निरोप दिला. आणि गुरु वशिष्ठ स्वतः राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांना घेऊन अयोध्येत आले. अयोध्येत आल्यावर अयोध्येत सर्व लोकांना आनंद झाला. किती काळानंतर मुलं तेजस्वी होऊन अयोध्येत परत आले होते. त्यांना पाहून सगळ्यांना खूप आनंद होत होता. दरबारामध्ये घरी आल्यावर सर्व मातांनी मुलांचे स्वागत केले, त्यांना औक्षण केलं. राजा दशरथ काय आणि राण्या काय, सगळ्यांना आनंद इतका झाला गगनात मावत नव्हता. असे जाताना ते मुलं अगदी कोळी होती, लहान होती. आज ते किशोर होऊन अगदी तेजस्वी अभ्यास करून ते मुलं बाहेर आले होते, घरी आले होते. या आश्रमात जेव्हा ते राहत होते, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या भावांचे प्रेम अटूट होते. आणि रामाने त्या भावांची, आपल्या लहान भावांची खूप काळजी घेतली. अशी काळजी घेतली की या तिघांना आपल्या आईवडिलांची आठवण येऊ नये म्हणत. मुलं, भाऊ लहान आहेत, त्यांना आपल्या आईवडिलांची आठवण येऊ नये अशा प्रकारे प्रेमाने आपल्या भावांना जपलं. आणि विशेष काळजी ही सगळ्यांनी घेतली की यांच्या प्रेमामध्ये कुठेही सावत्रपणा दिसत नव्हता, की हे सावत्र भाऊ आहे. ही काळजी महाराज दशरथ, सर्व माता तिकडच्या अयोध्येच्या आणि आश्रमातसुद्धा गुरु वशिष्ठ आणि गुरुपत्नी अरुंधतीने ही विशेष काळजी घेतली की त्यांच्यामध्ये सावत्रपणा कुठे पण आला नाही पाहिजे. अशा प्रकारे या भावांना घेऊन गुरु वशिष्ठ अयोध्येत आले आहे. त्यांचं स्वागत केलं गेलं आहे.
आणि दशरथांना तर काय विचारात आनंद आहे. त्यांना असं म्हणतात की हे 4 पुरुषार्थ माझ्या घरी परत आलेले आहेत. हे 4ही वेद हातात घालून असल्याचे त्यांना दिसते. सर्वत्र आनंद अशा प्रकारे वातावरण झालं. अशा प्रकारे ते घरी आल्यावर तिथे राहू लागले. आणि एक दिवस महाराज दशरथांनी, आता त्या सर्वांना असं वाटतं की किती दिवसांनी मुलं घरी आले आहेत, त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त आपण राहावं, मातांना आणि राजा दशरथांना. एक दिवस राजा दशरथांनी रामाला त्यांच्या शिक्षणाबद्दल सगळं विचारलं. रामाने सगळं काय शिकवलं गेलं ते सगळं सविस्तर माहिती दिली. आणि नंतर राम म्हणतात, पिताश्री, शिक्षणाचा एकच सार त्यांनी सांगितला आहे. काय? सर्व शिक्षणाचा सार एकच, सत्याने वागा, दिलेला शब्द पाळा, नीती नियमांचे पालन करा आणि रघुकुल रीत जी आहे, प्राण जाय पर वचन न जाय, ही रीत पाळा. अशा प्रकारे त्यांनी आम्हाला निरोप दिला आहे. आणि म्हणजे या सगळं शिक्षणाचा जो सार आहे अशा प्रकारे आहे. महाराज दशरथांना खूप आनंद झाला हे सगळं ऐकून. काही दिवस गेल्यावर श्रीराम आपल्या पिताश्रींना म्हणतात, पिताश्री, माझी इच्छा आहे तीर्थाटन करावं, काही देशाटन करावं, फिरावं. तर महाराज दशरथांना आनंद झाला. त्यामुळे ठीक आहे, त्यांनी अनुमती दिली. सर्व भावांना, 4ही मुलांना देशाटन तीर्थाटन करायचं आहे तयारी. आता राजा दशरथांचे पुत्र आहेत, म्हणजे जंगी तयारी सुरू झाली त्यांची. गुरु वशिष्ठ म्हणाले, तुमच्याबरोबर मार्गदर्शक म्हणून तज्ज्ञ ऋषीमुनी पण जातील. आणि हे ऋषीमुनी तुम्ही जिथे जिथे जाल, ज्या स्थानी जाल, ज्या तीर्थक्षेत्रात जाल, त्या ठिकाणची माहिती तुम्हाला हे ऋषीमुनी देतील आहे. अशा प्रकारे म्हणजे हा अभ्यासाचा दौरा झाला. नुसतं मजामौज करायला दौरा नव्हता, हा अभ्यासाचा दौरा होता. आणि अशा प्रकारे ते तीर्थाटन करायला निघाले. आणि तीर्थाटन त्याचं झालं चिखल. आपल्याला माहिती आहे की जेव्हा दशरथांना पुत्र नव्हते तेव्हा त्यांनी पुत्र कामिष्ठी यज्ञ केला होता. शृंगी ऋषी आले होते, त्यांच्या हाते झाले. आणि अनेक ऋषीमुनी विद्वान लोक त्या काळी होते. यज्ञ दिवसभर चालायचा आणि रात्री सगळे ऋषीमुनी बसायचे बरोबर. महाराज दशरथ पण बसायचे आणि आपसात चर्चा व्हायची त्यांच्यामध्ये. काय चर्चा व्हायची, काय परिस्थिती झाली आहे, आज पृथ्वीवर किती संकट आहेत, कोणाला सुख नाही, कोणाला समाधान नाही, सगळे जे आहेत त्रस्त झालेले आहेत, सुखी नाही, समाधानी नाही. आणि हे कशामुळे आहे? त्यावेळेस राक्षसांचा धुमाकूळ होता, त्यांचा अत्याचार होता. राक्षस राजा रावणचा विशेष अत्याचार होता. तो सर्वत्र त्याचा धाक होता, त्राही झाला होता सगळ्या ठिकाणी. तर आणि रावणाचा वध करणे कोणालाही शक्य नव्हतं, कारण रावणाला ब्रह्मदेवाचा आणि शंकराचा वरदान होता आणि त्याप्रमाणे कोणीही त्याचा वध करू शकत नव्हता. अशा प्रकारे मग काय करायचं? भगवान विष्णुदेवांनी या सर्वांना आश्वासन दिलं की मी पृथ्वी तळावर येतो आहे रामाच्या रूपामध्ये. आणि रामाने जन्म घेतला पुत्र कामेष्टी यज्ञ झाल्यावर. आणि आता जन्म घेतल्यावर त्याचं संगोपन होऊ लागलं. रामाने काय करावे, कसे करावे आणि कुठे जावे हे सर्व शिक्षण योजना तयार केली गेली. कशा करता की रामद्वारा रावणाचा वध झाला पाहिजे. अशा प्रकारे त्यांची सर्व योजना होती. पुत्र कामेष्टीपासनाचं सर्व की कशा प्रकारे या पृथ्वीला जे संकट आहे, जे रावणाचा त्रास आहे, अत्याचार आहे, दहशतवाद आहे, त्यापासून मुक्त करायचं. आणि खरं म्हणजे रामाचे जे शिक्षण आहे आणि शिकवण आहे अशाच प्रकारची होती की रामाच्या हातून रावणाचा नाश होईल व पृथ्वी आततायींपासून मुक्त होईल. अशा प्रकारे शिक्षण, गुरुकुलातील शिक्षण व राम कसा घडवला जात होता याचे संक्षिप्त चिंतन आज आपण या गुरुकुल चिंतनातून विषयातून घेतलेले आहे. आपणास आवडल्यास कृपया कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अधिकाधिक सबस्क्राईब करा. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ.